हॅलो फ्रेंड, युअर वेलकम आवर यूट्यूब चॅनल इझी मॅथ्स ट्रिक्स. तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण सध्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा एक्सरसाइज 3.2 पाहत आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आपण कंप्लीट केला. क्वेश्चन नंबर 1-2 मध्ये आपण पाहिलं कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट, ज्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 वरती एक्झाम्पल पण घेतले. आता आपण सुरू करत आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 साठी आपल्याला सोल्युशन ऑफ ट्रायंगल हा कन्सेप्ट समजणं महत्त्वाचं आहे. पहा, सोल्युशन्स ऑफ ट्रायंगल. सोल्युशन ऑफ ट्रायंगल बद्दल आपण पाहणार आहे, ज्यामध्ये आपल्याला साइन रूल, 3 प्रकारचे रूल पाहायचे. साइन रूल, त्यानंतर आहे कोसाइन रूल म्हणजे आपला कॉस, कोसाइन रूल म्हणजे कॉस, ठीक आहे, आणि प्रोजेक्शन रूल. ठीक आहे. आता पाहूया आपण हे काय फॉर्म्युलेस काय आहे त्यांचे, काय कशा प्रकारे याचा ट्रायंगल मध्ये यूज होतो. सपोज आपल्याकडे एखादा ट्रायंगल आहे, कन्सिडर करू आपण ट्रायंगल ABC. ठीक आहे, ट्रायंगल ABC आहे. या ट्रायंगल ABC मध्ये हा अँगल A असणार, हा अँगल B असेल, हा अँगल C असेल. ठीक आहे. अँगल A ची अपोजिट साइड ही आपण A नेच रिप्रेझेंट करू, बट स्मॉल a ने. ठीक आहे. अपोजिट साइड ऑफ अँगल A रिप्रेझेंट बाय स्मॉल a, अपोजिट साइड ऑफ अँगल B रिप्रेझेंट बाय B, आणि C ची अपोजिट साइडला आपण रिप्रेझेंट करू स्मॉल c. ठीक आहे. म्हणजे आता आपले अँगल काय झाले, अँगल A आहे, अँगल B आहे, अँगल C आहे, आणि साइड कुठल्या कुठल्या आहेत, A B C. नेहमी लक्षात ठेवा, आपण एक्सरसाइज 3.2 मध्ये जेही प्रॉब्लेम पाहणार, आपला ट्रायंगल फिक्स असेल, ट्रायंगल ABC, आणि अँगल तुम्ही सिम्पली डायरेक्टली ABC ने रिप्रेझेंट केले तरी चालेल. इथं ABC आहे म्हणजे हे आपल्या ट्रायंगलचे अँगल्स आहेत, आणि ह्या ज्या ABC आहेत ह्या आपल्या साइड आहेत. आता साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल काय सांगतो पहा. आधी आपण साइन रूल पाहू. ठीक आहे. एक नंबर सुरुवातीला पहा साइन रूल. साइन रूल काय सांगतो, साइन रूल मध्ये साइनला घेऊन, साइन म्हणजे आपला साइनला घेऊन आपण या ट्रायंगलचं रिप्रेझेंट म्हणजे या अँगल आणि साइडचं अँगल आणि साइडचं रिलेशन कशा प्रकारे दाखवू शकतो ते साइन रूल मध्ये सांगितलं गेलंय. पहा साइन रूल काय राहतो, A अपॉन साइन A, स्मॉल a म्हणजे साइड, आणि हा कॅपिटल A म्हणजे अँगल, स्मॉल b अपॉन साइन B इज इक्वल टू स्मॉल c अपॉन साइन C. हा रेशो ऍक्च्युली एक कॉन्स्टंट असतो. कॉन्स्टंट म्हणजे काय, आपण जर सर्कम सरळ काढलं तर आपल्याला जी रेडियस मिळते त्या रेडियसच्या डबल राहतो. ऍक्च्युली त्याला आपण कॉन्स्टंट घेऊ, तर आपण याला रिप्रेझेंट करू स्मॉल k ने. साइन रूलला आपण आणखी काय लिहू शकतो, याचा रेसिप्रोकल घ्या म्हणजे उलट करून घ्या. याला काय लिहू शकतो आपण, याला साइन A अपॉन स्मॉल a. हे पहा, हा आपला मेन फॉर्म्युला काय आहे आपला साइन रूल, A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C इक्वल टू सम कॉन्स्टंट k. त्याला आपण पहा आणखी वेगवेगळ्या डिफरंट फॉर्म मध्ये काय काय लिहू शकतो. पहा इथं येणार साइन B अपॉन स्मॉल b इज इक्वल टू साइन C अपॉन, हे पहा अँगल घेताना कॅपिटल लिहित चला, हे लक्षात ठेवा, आणि साइड लिहिताना स्मॉल मध्ये. ह्या खाली जे आपण साइड घेतल्या स्मॉल ABC ह्या ट्रायंगलच्या साइड आहेत, आणि हे जे साइन सोबत घेतले हे अँगल आहेत. अँगल आपण कॅपिटल लेटर्सने डिनोट करत आहे आणि साइड स्मॉल लेटर. ठीक आहे. साइन रूल काय आहे, A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C. त्यालाच आपण असं लिहू शकतो. किंवा आणखी पहा इथून याला काय घेऊ शकतो, हा B इकडे घेऊन या, आपण या दोघांना घेऊ, हा रेशो घेऊ, तर ह्याला काय लिहू शकतो आपण, A अपॉन B इज इक्वल टू, हा साइन A तिकडे घेऊन चला, काय होणार साइन A अपॉन साइन B. किंवा आणखी जर आपण या दोन रेशोला घेतलं तर हा C इकडे घेऊन या डिनॉमिनेटर मध्ये, अँड काय लिहू शकतो आपण B अपॉन C इज इक्वल टू, तिकडे जाणार साइन B अपॉन डिनॉमिनेटर मध्ये राहणार साइन C. असंच आपण A अपॉन साइन A आणि C अपॉन साइन C चा सुद्धा रेशो घेऊ शकतो. आणखी याला पहा लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती राहतात. आपण याला असे लिहू शकतो, हे मल्टिप्लिकेशन घ्या, A इंटू साइन B इज इक्वल टू, हा B इकडे घेऊन चला, काय येणार B इंटू साइन A. अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. सेम इथं सुद्धा असं. तर ठीक आहे, हे 2-3 डिफरंट जे फॉर्म आहेत हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण साइन रूल रिप्रेझेंट करतो, आणि हा जो फॉर्म्युला आहे हा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या, साइन रूल साठी स्क्रीनशॉट घेऊन घ्या. चला आता पाहूया आपण कोसाइन रूल. कोसाइन रूल काय सांगतो पहा. हा तर झाला आपला साइन रूल. आता पाहूया आपण कोसाइन रूल. कोसाइन रूल मध्ये पहा, इथे एक लक्षात घ्या, आपल्या ज्या 3 साइड आहेत स्मॉल a
स्मॉल बी आणि स्मॉल सी, सपोज हे आपल्याला अशा प्रकारे ह्या सायकलिक फॉर्ममध्ये आहे असं कन्सिडर करू. ठीक आहे. आता एक एक फॉर्म्युला पहा, लक्षात घ्या. आपण सपोज आता पहिला फॉर्म्युला घेणार ए स्क्वेअर. ए साठी फॉर्म्युला घेताना सायकलिकमध्ये कोण कोण बाकी आहे आता, बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर. हे दोन लिहून झाले. मायनस जे दोन आपण RHS मध्ये घेतले त्यांनाच इथं लिहायचं -2BC. आणि आता लिहिताना आपल्याला कोसाइन फॉर्म्युला आहे म्हणजे आपल्यासोबत कोण येणार, कॉस. आणि आता LHS मध्ये कोण आहे तर साइड ए आहे, तर साइड ए आहे ना तो अँगल इथं घ्यायचा म्हणजे कॉस ए. अशा प्रकारे आपला कोसाइन रूलचा फॉर्म्युला बनला. पहा इकडेच पुन्हा लक्षात घ्या, ए स्क्वेअर इक्वल टू काय आहे, राहिलेल्या दोन साईडचा स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस त्याच दोन साईडची डबल 2 टाइम BC. आणि कोसाइन फॉर्म्युला आहे म्हणजे कॉस येणार आणि कॉस सोबत अँगल कोण घ्यायचा तर जे आहे आपण LHS मध्ये घेतलं तो म्हणजे ए. आता आणखी तुम्ही बी स्क्वेअरचा बनवू शकता स्वतः, कमेंट मध्ये करा. तुम्ही स्वतः फॉर्म्युला बनवून पाठवा बी स्क्वेअर आणि तिसरा असेल आपला सी स्क्वेअर साठी. ठीक आहे. चला तोपर्यंत आपण इथं बनवू, तोपर्यंत तुम्ही स्वतः ट्राय करा बनवण्याचा. बी स्क्वेअर साठी राहिलेले दोन कोण कोण असणार, बी स्क्वेअर साठी ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2 टाइम यांनाच घ्यावं लागेल म्हणजे AC. आणि कॉस सोबत आता बी घ्यावं लागेल कॉस बी. अशाच प्रकारे सी स्क्वेअर साठी आन्सर देत चला. सी स्क्वेअर साठी काय येणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2 टाइम काय येणार ए इंटू बी आणि इथं लिहिणार आपण कॉस सी. अशा प्रकारे. ठीक आहे. हा झाला आपला कोसाइन रूल. आता कोसाइन रूलला आणखीन एका वेगळ्या पद्धतीने लिहिलं जाते जे की तुम्हाला जेव्हा प्रूफ घेणार आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे तेव्हा तुम्हाला ते युजफुल राहणार. पहा आणखीन याला काय लिहू शकतो. आता हे तर झालं ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. जर आपल्याला कॉस ए कॉस बी आणि कॉस सीच्या फॉर्म मध्ये विचारलं तर काय करणार, तर इथूनच आपण व्हॅल्यू फाइंड करणार. पहा आता सपोज मला कॉस ए ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कॉस ए ची व्हॅल्यू फाइंड करायची, हे पूर्ण मटेरियल इकडे घेऊन या. ते मायनस ए तिकडे येणार तर प्लस होणार म्हणजे ते होतील 2BC इक्वल टू आपण इकडे आणलं त्याला. इकडे कोण राहणार आता बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि याला हा ए स्क्वेअर तिकडे मायनस मध्ये जाणार. आता हे जे 2BC कॉस ए, 2BC आणि कॉस ए. आता आपल्याला कॉस ए साठी फॉर्म्युला पाहिजे. चला हे 2BC इकडे घेऊन या म्हणजे कॉस ए साठी फॉर्म्युला काय बनणार तर हे डिनॉमिनेटर मध्ये येणार 2 टाइम BC. हा झाला कॉस ए चा फॉर्म्युला. अशाच प्रकारे तुम्ही बनवू शकता कॉस बी आणि कॉस सी साठी. आणि दोघांसाठी फॉर्म्युला बनवून तुम्ही कमेंट मध्ये पाठवा. कॉस बी आणि कॉस सी साठी जे दोन्ही फॉर्म्युले लवकर बनवून तुम्ही इथं कमेंट मध्ये सांगा. चला आता पाहूया आपण प्रोजेक्शन रूल. आता प्रोजेक्शन रूल काय सांगतोय, प्रोजेक्शन रूल मध्ये सुद्धा आपण जसं आपल्याकडे साइड आहेत ए असेल बी असेल आणि सी असेल. ठीक आहे, ए बी आणि सी. तर यांना आपण असं सायकलिकपणे घेऊ. पहिला फॉर्म्युला सपोज आपण घेणार ए इज इक्वल टू, आता बाकी कोण राहिलं बी आणि इकडे घ्या प्लस सी आणि यांच्यासोबत आता कॉस ठेवा, कॉस सी सोबत सुद्धा कॉस. आता कॉस सोबत अँगल कोण घ्यायचे तर RHS मध्ये ज्या आपण साइड घेतल्या म्हणजे बी आणि सी तर यांचेच घ्यायचे परंतु एक्सचेंज करून. जसं की आता बी सोबत कॉस इकडे कोण आहे तर सी, तर इथे अँगल सी घ्यायचा. मी अँगल जाणूनच थोडा मोठा दाखवत आहे जेणेकरून अँगल आणि साइड मधला तुम्हाला फरक लक्षात आला पाहिजे. ठीक आहे, हा अँगल आहे कॉस सी आणि इथे येणार सी इंटू कॉस, इथं साइड बी आहे तर इथे येणार बी. अशा प्रकारे तुम्ही बी साठी बनवून पहा. नाही जमला तर आपण पाहू आणि जमला असेल तर कमेंट मध्ये लवकर लवकर सांगत चला म्हणजे जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. सी साठी सुद्धा तुम्ही फॉर्म्युला बनवून पहा. बी साठी फॉर्म्युला काय तयार होणार, कोण राहणार ए बाकी आहे आणि इकडे सी बाकी आहे. त्याच्यासोबत घ्यायचं आहे आपल्याला कॉस, अँगल घेणार इथं सी, सी सोबत इथं येणार कॉस, अँगल येणार ए. अशा प्रकारे सी साठी काय येतील तर राहिलेले दोन म्हणजे बी आणि ए. तर आपण इथं आधी ए घेऊ, ए आणि इथं बी. चला कॉस सोबत कोण येणार कमेंट मध्ये सांगत चला. इथं कोण येणार कॉस सोबत तर इथं बी येणार आणि इथं बी सोबत कोण येणार बी इंटू कॉस ऑफ ए. अशा प्रकारे हे झाले 3 रूल बाय फॉर अ प्रोजेक्शन. प्रोजेक्शन रूल अशा प्रकारे राहणार ए इक्वल टू बी इंटू कॉस सी प्लस सी कॉस बी, ए कॉस सी कॉस सी ची व्हॅल्यू होणार बी. अशा प्रकारे हे ट्रिक लक्षात ठेवा. कॉस सोबत जे अँगल राहतील दोन म्हणजे जसं की आता इथं कॉस सोबत अँगल सी आणि ए आहे तर त्यांच्या साइड म्हणजे ए आणि सी राहतील आणि हा फॉर्म्युला थर्ड जो की नाही आहे यांच्यामध्ये म्हणजे बी साठी बनणार. याचं हे तुम्हाला ह्या ट्रिक्सच लक्षात ठेवावं लागेल. रट्टा मारण्याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला जर फॉर्म्युले समजले ट्रिक समजल्या
तर तुम्हाला खूप सोयीचं होईल ते. ठीक आहे, प्रोजेक्शन रूल लिहून घ्या. आता आपण जे साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल जे पाहिले त्यांचा यूज कसा करायचा प्रॉब्लेम मध्ये. पहा आपल्याला इथं क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे. इन ट्रायंगल ABC इफ अँगल A इज इक्वल टू 45 डिग्री, अँगल B इज इक्वल टू 60 डिग्री, देन फाइंड द रेशो ऑफ इट साइड. ऍक्च्युली साइन रूलचा कामच ते किंवा साइन रूल तेच रिप्रेझेंट करतो की अँगल आणि साइड मध्ये रिलेशन काय, आणि ते त्यांनी विचारलेलं आहे. आपल्याला इथं दोन अँगल दिलेले आहे, अँगल ए आणि अँगल बी. अँगल सी काढणं काही कठीण नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे की सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्याच्यामुळे आपण थर्ड अँगल फाइंड करू शकतो. राहिला प्रश्न आता साईडचा रेशो फाइंड करण्यासाठी, तर त्यासाठी आपल्याला यूज करावं लागेल साइन रूल. म्हणजे आपण इथं लिहिणार बाय साइन रूल. साइन रूल काय सांगतो, इथं लिहिणार आपण बाय साइन रूल. ए अपॉन साइन ए इज इक्वल टू स्मॉल बी अपॉन साइन बी इज इक्वल टू स्मॉल सी अपॉन साइन सी. ठीक आहे, म्हणजे याला काय लिहू शकतो आता आपण, हे दोन रेशो घेणार. पहा आधी ए अपॉन साइन ए, देअरफॉर ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी, अँड आणखी आपण हे लास्ट वाले दोन रेशो घेणार. यांना काय लिहिणार, बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी. आता इथून काय मिळते आपल्याला, रेशो कसा लिहिणार आपण, ए ॲज बी इज इक्वल टू, हे काय रिप्रेझेंट करते, ए ॲज बी इज इक्वल टू साइन ए ॲज साइन बी, आणि इकडे काय रिप्रेझेंट करत आहे, बी ॲज सी इज इक्वल टू साइन बी ॲज साइन सी. ठीक आहे, हे पहा ए ॲज बी इज इक्वल टू साइन ए साइन बी, आणि बी ॲज सी हे बी ने कनेक्ट केलेला आहे, इकडे साइन बी ने कनेक्ट केलेला. म्हणजे आपण काय लिहू शकतो, दॅट इज, याला काय लिहू शकता, काय लिहिता येणार, ए ॲज बी ॲज सी इक्वल टू काय येणार रेशो, साइन ए ॲज साइन बी ॲज साइन सी. आणि आपल्याला हेच फाइंड करायचं. ऍक्च्युली काय विचारलेलं आहे त्यांनी, फाइंड इट्स रेशो, म्हणजे ए ॲज बी ॲज सी. आपण त्याला या फॉर्म मध्ये आणलं, साइन ए साइन बी साइन सी. आता आपल्याला जर ए आणि बी आणि सी च्या व्हॅल्यू माहित असतील तर आपण डायरेक्टली व्हॅल्यू पुट करू शकतो. पहा आता एक एक व्हॅल्यू आपण फाइंड करू. आपल्याकडे पहा आता याचे व्हॅल्यू पुट करा. देअरफॉर ए ॲज बी ॲज सी. बरं, आपण व्हॅल्यू पुट करण्याच्या आधी आपल्याला एक व्हॅल्यू माहिती नाही, ए आणि बी दिलेले आहे, सी ची व्हॅल्यू फाइंड करा. आपण इथं लिहू शकतो, वी नो, काय माहिती आपल्याला, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे, अँगलला डायरेक्टली असं लिहिलं तरी चालेल किंवा अशा प्रकारे अँगलने डिनोट केलं तरी चालेल. इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल ए किती आहे, 45 डिग्री, प्लस अँगल बी किती आहे, 60 डिग्री, प्लस अँगल सी फाइंड करायचा आहे, इक्वल टू 180 डिग्री. दोघांची ऍडिशन केली तर हे 105 येणार. इथे येणार 105 डिग्री प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. चला, इथून अँगल सी ची व्हॅल्यू काय मिळते, इकडे घेऊया. अँगल सी इज इक्वल टू काय येत आहे, अँगल सी ची व्हॅल्यू 180 मायनस 105, 180 डिग्री मायनस 105 डिग्री. देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू किती होत आहे, 75. अँगल सी किती मिळाला आपल्याला, 75 डिग्री. आता आपल्याला आवश्यक काय रेशोसाठी, साइन ए साइन बी आणि साइन सी. आपण एक एक करून यांच्या व्हॅल्यू काढू. आधी साइन ए फाइंड करू, नंतर साइन बी, नंतर साइन सी. पहा आता साइन ए इक्वल टू काय होणार, साइन ए इक्वल टू साइन ए ची व्हॅल्यू किती आहे, ऍक्च्युली ए इज 45 डिग्री, साइन 45 म्हणजे साइन ए काय होणार, साइन ए इक्वल टू साइन 45, साइन 45 इज 1/√2. साइन 45 किती राहतो, 1/√2. चला, ही एक व्हॅल्यू मिळाली. आता दुसरी व्हॅल्यू फाइंड करू. आता आपल्याला साइन बी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. लिहा साइन बी ला काय लिहिणार, साइन बी इज इक्वल टू साइन बी म्हणजे किती आहे, ऍक्च्युली बी इथं 60 डिग्री, म्हणजे इथे येणार 60 डिग्री. साइन 60 किती राहतो, टेबल आपला बिलकुल लर्न असला पाहिजे. साइन 0 0, साइन 30 इज 1/2, साइन 45 इज 1/√2, साइन 60 इज √3/2. तर मग आपण काय लिहिणार इथं, √3/2. तर ही साइन बी ची व्हॅल्यू लिहिणार आपण √3/2. ही मिळाली आपल्याला साइन बी ची व्हॅल्यू. आता आपल्याला पाहिजे साइन सी. ठीक आहे, तर सी ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आलेली आहे, 75. मग त्याची आपल्याला इथं हेल्प घ्यावं लागेल. साइन सी इक्वल टू साइन, पहा आता सी किती आहे, 75. आता 75 ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे टेबलमध्ये,
मग याला कसं सॉल्व्ह करणार, तर आता इथं लक्षात ठेवा साइन सी ला मी काय करत आहे, साइन 45 प्लस 30 डिग्री, 45 प्लस 30 केले का, कारण आपल्याकडे जो टेबल आहे त्यामध्ये साइन 45 आणि साइन 30 दोन्ही व्हॅल्यू गिवन आहे. तर तुम्ही म्हणाल सर असं करून काय झालं, तर नक्कीच आपल्याकडे एक फॉर्म्युला असे, तुम्हाला जर आठवत असेल तर एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, साइन ऑफ ए प्लस बी. काय लिहू शकतो साइन ऑफ ए प्लस बी ला, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. तो फॉर्म्युला आता आपण इथं यूज करणार. इथं घ्या वी नो, काय माहिती आहे आपल्याला, वी नो साइन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. या फॉर्म्युलाचा यूज करून आपण याला एक्सपांड करू. काय होणार, साइन सी ची व्हॅल्यू आपण फाइंड करत आहे, साइन सी इज इक्वल टू काय मिळणार, साइन सी इक्वल टू साइन ए, ए म्हणजे किती, साइन 45, तर इथं लिहायचं साइन 45 इंटू कॉस बी, कॉस बी म्हणजे कॉस 30 इंटू कॉस 30. ठीक आहे. आता पहा पुढे प्लस दिलेला आहे, थोडं खाली घेऊया, प्लस कॉस ए, कॉस ए म्हणजे कॉस 45 आणि इंटू दिलेला आहे साइन बी, साइन बी, बी ची व्हॅल्यू आपली 30 डिग्री. बस येत आहे आन्सर. आता पहा साइन सी ची व्हॅल्यू किती होणार, साइन सी इक्वल टू साइन 45 राहणार 1/√2 इंटू कॉस 30, कॉस 30 म्हणजे √3/2, √3/2 प्लस कॉस 45 पुन्हा 1/√2 आणि साइन 30, साइन 30 ही 1/2, साइन 30 इज 1/2. तर साइन सी ची व्हॅल्यू फायनली आपल्याला काय मिळाली, साइन सी इज इक्वल टू, डिनॉमिनेटर सेम आहे आणि न्यूमरेटरची ऍडिशन केली तर ते 1 प्लस √3 येत आहे. ठीक आहे, मी हे टर्म आधी घेत आहे, 1 प्लस √3 अपॉन 2√2. ही झाली आपली साइन सी ची व्हॅल्यू. साइन सी ची व्हॅल्यू मिळाली, साइन ए ची पण मिळालेली आहे, साइन बी ची पण व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे. आपण आता डायरेक्टली आन्सर घेणार, जो आपण रेशो लिहिलेला आहे त्याला वाटल्यास तुम्ही इक्वेशन नंबर 1 वगैरे देऊ शकता. डायरेक्टली लिहिणार, देअरफॉर A as B as C is equal to sin A sin B sin C, sin A as sin B as sin C. ठीक आहे, अशा प्रकारे लिहिलं. आता आपण व्हॅल्यू पुट करणार, काय येणार आहेत व्हॅल्यू, A as B as C इक्वल टू, पहा व्हॅल्यू काय आहे, साइन ए ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 1/√2, 1/√2 as साइन बी किती आलेला आहे, √3/2, √3/2 as, आणि इकडे आपल्याला फायनली साइन सी किती मिळालेला आहे, 1 प्लस √3/2/2. अशा प्रकारे आपण ए एस बी एस सी चा रेशो फाइंड केलाय. राईट डाऊन. याला आणखी सिम्प्लिफाय करण्यासाठी एक काम करू शकतो आपण, इकडे आरएचएस मध्ये जे हायेस्ट डिनॉमिनेटर दिसते म्हणजे 2/2, डायरेक्टली 2/2 ने आरएचएस ला मल्टिप्लाय करा. एलएचएस चा आपला ए एज बी एस सी आहे इक्वल टू, इथं काय होणार, जर 2/2 ने मल्टिप्लाय करत आहे पण प्रत्येक टर्मला, तर इथं काय होणार, 2/2 कॅन्सल होणार म्हणजे एक 2 राहणार, ते हे 2 होणार. ऍज इथं 2 कॅन्सल होणार, √2 राहणार आणि हा √3 इंटू √2 √6 ऍज, इथं काय होणार, 2/2 ने मल्टिप्लाय करत आहे, कॅन्सल होऊन जाणार, डायरेक्टली 1 प्लस √3 आणि हे आपलं फायनल आन्सर असेल. हा आपला रेशो असेल, ए एज बी एस सी इज इक्वल टू 2 एज √6 एज 1 प्लस √3. राईट डाऊन. पहा क्वेश्चन नंबर 4 काय दिलेला आहे, इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट साइन ऑफ b मायनस सी अपॉन 2 इक्वल टू b मायनस सी, ह्या साइड्स आहेत, हा स्मॉल b मायनस सी ह्या साइड्स आहे, काय असणार आहे, इंटू कॉस ऑफ ए अपॉन 2. ए हा अँगल आहे, कॅपिटल लेटर्स हे सर्व अँगल्स आहेत आणि स्मॉल लेटर हे साइड्स आहेत, हा लक्षात ठेवा. आता इथं आपण साइन रूल यूज करणार, इथं लिहिणार आपण बाय साइन रूल, बाय साइन रूल. काय होणार बाय साइन रूल, स्मॉल ए अपॉन साइन ए इज इक्वल टू स्मॉल बी अपॉन साइन बी इज इक्वल टू स्मॉल सी अपॉन साइन सी. कधी कधी आपण काय सांगतो की हा रेशो इज इक्वल टू हा रेशो इज इक्वल टू हा रेशो इज इक्वल टू सम कॉन्स्टंट के. तर इथं के काय असणार, एक कॉन्स्टंट आहे, या रेशोची एक व्हॅल्यू, या रेशोची एक व्हॅल्यू, या रेशोची व्हॅल्यू आपण सम कॉन्स्टंट कन्सिडर करू. इथून आपल्याला एबीसीच्या काही व्हॅल्यू मिळतील. पहा आता हा रेशो इज इक्वल टू के आहे, हा रेशो इज इक्वल टू के आहे, हा रेशो इज इक्वल टू के आहे. तर मग मी आपण ए अपॉन साइन ए इज इक्वल टू के कन्सिडर करतो, पुन्हा बी अपॉन साइन बी इक्वल टू के कन्सिडर करू, पुन्हा सी अपॉन साइन सी
इज इक्वल टू के कन्सिडर करू. ठीक आहे, अशा प्रकारे इथून काय होणार आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळणार के साइन ए. ए इज इक्वल टू के साइन ए. स्मॉल बी इज इक्वल टू के साइन बी. आणि स्मॉल सी ची व्हॅल्यू काय मिळणार के साइन सी. अशा प्रकारे तर ह्या ज्या व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला ह्या आता आपल्याला युजफुल आहेत ए बी सी च्या. ठीक आहे, एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड केल्या. आता आपल्याला एलएचएस इज इक्वल टू आरएचएस प्रूव्ह करायचंय. आपण या आरएचएस ला आधी कन्सिडर करू. आरएचएस काय आहे, आरएचएस राईट हँड साइड इज इक्वल टू काय दिलेला आहे बी मायनस सी अपॉन ए इंटू कॉस ए अपॉन 2. हे आपले राईट हँड साइड आहे. राईट हँड साइड मध्ये हे जे स्मॉल एबीसी दिसतात म्हणजे ह्या साइड आहेत, यामध्ये ह्या व्हॅल्यू आपण पुट करू. बी ची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली के इंटू साइन बी ची व्हॅल्यू के इंटू साइन बी मायनस सी ची व्हॅल्यू के इंटू साइन सी अपॉन डिनॉमिनेटर मध्ये ए ची व्हॅल्यू काय आहे के इंटू साइन ए. हे आपण व्हॅल्यू पुट केले. ठीक आहे, इंटू काय आहे कॉस ऑफ ए अपॉन 2. याला राहू द्या असंच कॉस ए अपॉन 2. इथून के कॉमन येणार आणि हा डिनॉमिनेटर मधला के हे कॅन्सल होणार. म्हणजे आरएचएस काय मिळत आहे आता राईट हँड साइड काय तर राईट हँड साइड इज इक्वल टू कॅन्सल झाल्यानंतर इथं राहणार साइन बी मायनस साइन सी. डिनॉमिनेटर मध्ये राहणार फक्त साइन ए. के कॅन्सल होऊन जाणार आणि इंटू इथं कॉस ऑफ ए अपॉन बी कॉस ए अपॉन 2 कॉस ए अपॉन 2. आता जर तुम्हाला आठवत असेल तर साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला काय राहतो साइन सी मायनस साइन डी. आता इथं बी सी दिलेला आहे परंतु फॉर्म्युला काय आपला साइन सी मायनस डी इज इक्वल टू 2 टाइम कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. तो फॉर्म्युला इथं आपण यूज करणार. काय होणार आहे राईट हँड साइड इज इक्वल टू तो फॉर्म्युला जर यूज केला तर काय होणार 2 टाइम कॉस बी प्लस सी अपॉन 2. हे पहा सर्व फॉर्म्युले तुमचे घेतलेले आहेत. सर्व फॉर्म्युले बिलकुल रिकॉल करा इकडेच. त्या फॉर्म्युलांशिवाय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तुम्हाला जमणार नाही. इंटू काय येणार इथं साइन ऑफ काय राहणार बी मायनस सी अपॉन 2 आणि डिनॉमिनेटर काय आहे साइन ए. इंटू मध्ये काय दिलेलं आहे कॉस ऑफ ए अपॉन 2. हे साईडला लिहायला विसरू नका. ठीक आहे, राईट हँड साइड इक्वल टू काय येताना दिसत आहे पहा. आता एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा आपल्याकडे दोन अँगल असतील आणि थर्ड अँगल मध्ये आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं असेल तर आपण कसं करू शकतो पहा. ए प्लस बी प्लस सी साईडला तुम्हाला इथं कन्सेप्ट पहा ए प्लस बी प्लस सी इक्वल टू काय राहते पाय. ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय आहे. सपोज आपल्याकडे दोन अँगलची सम आहे ए प्लस बी. आता हा आपल्याला सी पाहिजे तर ए प्लस बी ची व्हॅल्यू काय होणार पाय मायनस सी होणार. ए प्लस बी ची व्हॅल्यू किती येणार पाय मायनस सी. अशा प्रकारे तुम्हाला जर ए प्लस सी चे ऍडिशन असेल तुमच्याकडे तर तुम्ही याला लिहू शकता पाय मायनस बी. अशा प्रकारे पहा आता इथं बी प्लस सी दिलेला आहे. बी प्लस सी म्हणजे हे दोन अँगल आहेत तर याला काय लिहू शकतो आपण पाय मायनस ए. तर पहा त्याला काय लिहिणार आपण 2 टाइम कॉस ऑफ बी प्लस सी रिप्लेस बाय बी प्लस सी रिप्लेस बाय पाय मायनस ए. तर याला आपण पाय मायनस ए करणार. तर पाय मायनस ए केल्यावर डिनॉमिनेटर मध्ये हा 2 दोघांनी जाणार पाय बाय 2 मायनस ए बाय 2 इंटू साइन ऑफ बी मायनस सी अपॉन 2 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये साइन ए आहे आणि इथं इंटू लिहायला विसरू नका इंटू कॉस ए अपॉन 2. ठीक आहे, पहा राईट हँड साइड काय येणार राईट हँड साइड इज इक्वल टू इथं पाय बाय 2 मायनस थिटा दिलेला आहे. पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे हे काय होणार 2 टाइम कॉस पाय बाय 2 मायनस थिटा. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आणि कॉस असल्यामुळे आता चेंज होणार साइन होणार आणि फर्स्ट क्वाड्रंट असल्यामुळे पॉझिटिव्ह राहणार. तर हे काय होणार 2 टाइम साइन कॉसच्या ऐवजी साइन आणि इथं ए अपॉन 2. हे मी कॉस ए अपॉन 2 आधी घेतो इंटू कॉस ए अपॉन 2 आणि लास्ट मध्ये इंटू साइन बी मायनस सी अपॉन 2. ठीक आहे, डिनॉमिनेटर काय दिलेलं आहे डिनॉमिनेटर इज साइन ए. डिनॉमिनेटर साइन ए. आता याला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपल्याला कुठला फॉर्म्युला आठवते 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा काय असतो साइन 2 थिटा. म्हणजे राईट हँड साइड काय मिळत आहे पहा आता राईट हँड साइड इज इक्वल टू ह्याला जर सॉल्व्ह केलं तर काय होताना दिसत आहे ते 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इज साइन 2 थिटा म्हणजे साइन 2 ए अपॉन 2.
तर हा 2 कॅन्सल होणार आणि हे सिंपल काय राहणार साइन ए होणार इंटू साइन बी मायनस सी अपॉन 2 आणि डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे तर साइन ए. आता मात्र इथं साइन ए कॅन्सल होणार आणि राईट हँड साइड इक्वल टू काय मिळत आहे फक्त साइन ऑफ बी मायनस सी अपॉन 2 येत आहे. आणि ऍक्च्युली जे साइन बी मायनस सी अपॉन 2 मिळालं ही आपली लेफ्ट हँड साइड आहे. राईट हँड साइड आपण कन्सिडर केली आणि लेफ्ट हँड साइड आपल्याला मिळाली. म्हणजे इथं RHS इज इक्वल टू LHS आणि इथं हे प्रूव्ह होते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 इथं कम्प्लीट झाला. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण काही फॉर्म्युले यूज केले. जर फॉर्म्युले पार्ट नसतील तर रिकॉल करा, व्हिडिओला पुन्हा पहा. स्पीड जास्त होत असेल तर स्पीड कमी करून पहा. तुमच्याकडे फॉर्म्युले पहा कुठले कुठले आपण इथं यूज केलेले आहेत. हा तर आपला साइन रूल आहे, आताच आपण पाहिलेला आहे. इथं हा साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला यूज केला 2 टाइम कॉस सी प्लस डी अपॉन 2 साइन सी मायनस डी अपॉन 2 चा. त्यानंतर आपण कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटाचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. शिवाय इथं आपण हे पाय प्लस ए का घेतलं तोही कन्सेप्ट तुम्हाला सांगितला. सम ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू पाय, दोन याची सम घेताना पाय मायनस ए घेणार. त्यानंतर इथं साइन 2 थिटाचा फॉर्म्युला यूज झालेला आहे 2 sin थिटा इंटू कॉस थिटा आणि नंतर आपण सिंपल त्याला कॅन्सल केले. क्वेश्चन नंबर 4 आपला झालेला आहे. कन्फ्युजन असलं तर पुन्हा पहा. ट्रिग्नोमेट्री युनिट हे तुम्हाला स्टेट बोर्ड सह MSTCT आणि JEECT सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ट्रिग्नोमेट्रीला थोडं फोकस करा. ट्रिग्नोमेट्रीच्या सर्व फॉर्म्युलांना चांगल्या प्रकारे करा. राईट डाऊन. तर आता क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे. विथ द युजुअल नोटेशन्स प्रूव्ह दॅट 2 इन ब्रॅकेट a sin square c upon 2 प्लस c sin square a upon 2 इक्वल टू a मायनस b प्लस c. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. LHS इक्वल टू RHS. पहा आता जेवढं प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड वाटते एवढं बिलकुल नाही आहे. प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे आणि मॅक्झिमम टाइम बोर्डच्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे. आता कशा प्रकारे करायचं हे पाहूया. ठीक आहे. हे पहा एक लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा स्क्वेअर असेल ना त्याला काढण्याचा प्रयत्न करा होतोपर्यंत, कारण इथं कुठलाही फॉर्म्युला बनताना दिसत नाही. मग अशा वेळी काय करायचं तर आपल्याकडे काही फॉर्म्युलेज आहेत. कॉस 2 थिटाचे 4 फॉर्म्युले आहेत. त्यापैकी 2 फॉर्म्युले आपण नेहमी यूज करतो. एक राहतो 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि एक राहतो कॉस 2 थिटा इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. हे 2 फॉर्म्युले आहेत. जेव्हा आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा मधला कन्वर्ट करायचं असेल म्हणजे स्क्वेअर काढून घ्यायचा असेल तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा. पण आता आपल्याला क्वेश्चन मध्ये साइन स्क्वेअरला रिड्यूस करायचे तर हा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे. मग आता या फॉर्म्युलेला कसं आपण कन्वर्ट करणार तर पहा, हा जो मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा इकडे घेऊन या. काय होणार 2 साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय राहणार 1 मायनस कॉस 2 थिटा 1 मायनस कॉस 2 थिटा. हे 2 सुद्धा तिकडे घेऊन चला. साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय होत आहे 1 मायनस कॉस 2 थिटा आणि डिनॉमिनेटर मध्ये काय येत आहे 2 येत आहे. तर हा फॉर्म्युला इथं आपण यूज करणार आहे. ठीक आहे. साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2. आता याच फॉर्म्युलेचे यूज करून आपण आपलं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. पहा आता फॉर्म्युला लक्षात ठेवा कुठून आलाय पाहून घ्या इकडेच. ठीक आहे. आपण आता RHS घेऊया, हे सॉरी LHS घेऊ आणि RHS फाइंड करू. पहा LHS इज इक्वल टू जे दिलेले आहे LHS लिहून घ्या आधी a इंटू साइन स्क्वेअर c अपॉन 2 प्लस स्मॉल c इंटू साइन स्क्वेअर कॅपिटल A अपॉन 2 हे आपली LHS आहे. आता आपण हा साइन स्क्वेअर c अपॉन 2 ला या फॉर्म्युलाने कन्वर्ट करणार. काय होणार पहा 2 स्मॉल a ला लिहून घेणार आपण साइन स्क्वेअर c अपॉन 2 म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. तर थिटा कोण होत आहे c बाय 2. तर आपण याला काय लिहिणार 1 मायनस कॉस 2 थिटा कॉस 2 थिटा थिटा c बाय 2. तर 2 कॅन्सल होणार, सिंपल c राहणार तिथं अपॉन 2 प्लस स्मॉल c आधी लिहून घ्या. साइन स्क्वेअर a बाय 2 साइन स्क्वेअर थिटाशी कम्पेअर करू त्याला काय होणार ते 1 मायनस कॉस 2 थिटा 2 कॅन्सल झाल्यावर सिंपल a राहतो तिथं अपॉन 2. ठीक आहे. ब्रॅकेट कम्प्लीट. फॉर्म्युला इरेज करत आहे तुम्ही नोट करून घ्या. पहा आता काय होणार हे बघा दोनच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 दिसतोय, इथं बाहेर 2 आहे 2 कॅन्सल होऊन जाणार. काय राहणार इथं 2 कॅन्सल झाल्यानंतर a इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस c प्लस स्मॉल c इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस a. a ने मल्टिप्लाय करा a इंटू 1 a होणार मायनस a इंटू कॉस c प्लस c ने मल्टिप्लाय करा c मायनस c इंटू कॉस a. ठीक आहे. हे अँगल आहेत कॅपिटल, हा अँगल c आहे आणि हे स्मॉल जे c आहे त्या साइड आहेत. हा लक्षात ठेवा. पहा आता आपल्याला काय मिळत आहे a प्लस c आणि हे मायनस साइन जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये राहणार a इंटू कॉस c
प्लस स्मॉल सी इंटू कॉस ए. आता आपल्याला RHS इक्वेशन पहा, ऑब्झर्व करा काय आहे, ए प्लस सी मायनस बी. म्हणजे आता ही जी टोटल व्हॅल्यू आहे याला बी आणता आलं पाहिजे. आता याला बी आणता येईल का? नक्की आणता येईल. प्रोजेक्शन रूल आठवा. 3 नंबरचा फॉर्म्युला काय सांगतो प्रोजेक्शन रूल? पहा इथं कोण कोण आहे, ए सुद्धा आहे, सी सुद्धा आहे, कॉस आहे, आणि जो इथं आहे इकडच्या साईडला दिलेला आहे सी इकडचा, इथं हा कॅपिटल सी आहे. ठीक आहे, इथं जी साईड आहे तो अँगल इथं आहे. म्हणजे जो राहिलेला अँगल आहे किंवा जी राहिलेली साईड आहे ती कुठली आहे? बी. आणि त्याला आपण स्मॉल बी मध्ये घेणार. म्हणजे बाय युझिंग द प्रोजेक्शन रूल इथं काय लिहिणार? ए प्लस सी मायनस बी. इथं रिझन लिहिणार बाय प्रोजेक्शन रूल. बाय प्रोजेक्शन रूल. ठीक आहे, व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण प्रोजेक्शन रूल, कोसाइन रूल, साइन रूल पाहिलेले आहे. पहा काय आलंय, ए मायनस बी प्लस सी. आणि हेच आपली काय आहे, याला लिहू शकता असं ए मायनस बी प्लस सी. आणि ऍक्च्युली हीच आपली राईट हँड साईड आहे. हेच आपल्याला विचारलं होतं. राईट डाऊन क्वेश्चन नंबर 5. पहा आता क्वेश्चन नंबर 6 काय दिलेला आहे, इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट ए क्यूब साइन ऑफ बी मायनस सी प्लस बी क्यूब साइन सी मायनस ए प्लस सी क्यूब साइन ए मायनस बी इक्वल टू 0. चला, अशा प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला थोडं हे लॉंग होईल, त्यापेक्षा आपण एक काम करू, एक एक टर्मला सॉल्व्ह करत घेऊ. आधी ही टर्म सॉल्व्ह करू, ही टर्म, नंतर थर्ड टर्म. काय करणार आपण, त्याही आधी आपण बाय साइन रूल, आपण साइन रूलचा यूज करणार. बाय साइन रूल. साइन रूलने काय मिळणार आपल्याला? काय राहतो साइन रूल? साइन ए अपॉन स्मॉल ए इज इक्वल टू साइन बी अपॉन स्मॉल बी इज इक्वल टू साइन सी अपॉन स्मॉल सी इक्वल टू के. तर इथून साइन ए ची व्हॅल्यू काय होणार? पहा, साइन ए इक्वल टू होणार, हा ए इकडे के सोबत आला तर ए इंटू के. अशाच प्रकारे साइन बी ची व्हॅल्यू मिळणार, साइन बी ची व्हॅल्यू होणार स्मॉल बी इंटू के. आणि साइन सी ची व्हॅल्यू राहणार साइन सी इक्वल टू स्मॉल सी इंटू के. अशा प्रकारे. ठीक आहे, आता आपण काय करणार, आपण या एका एका टर्मला, प्रत्येक टर्मला कन्सिडर करा. एक आधी टर्म घेऊ आपण, कन्सिडर. पहा आता काय दिलेलं आहे, ए क्यूब साइन ऑफ बी मायनस सी इज इक्वल टू, ए क्यूबला आपण ऍज इट इज ठेवणार. इथं पहा साइन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला, साइन ऑफ ए मायनस बी काय राहतो? साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. तर त्या फॉर्म मध्ये घेणाऱ्याला आपण साइन ए इंटू कॉस बी, साइन ए म्हणजे बी, साइन ए इंटू कॉस बी, बी म्हणजे ऍक्च्युली सी. हा फॉर्म्युला पहा काय आहे, इथं साईडला देत आहे तुम्हाला लिहून, साइन ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. हा फॉर्म्युला आपण यूज करत आहे इथं. ठीक आहे, पाठ करून घ्या फॉर्म्युले चांगल्या प्रकारे. साइन बी मायनस सी ला काय लिहिणार मग? साइन बी इंटू कॉस सी मायनस कॉस ए म्हणजे कोण आहे तर बी आहे, कॉस बी इंटू साइन बी म्हणजे सी आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आता काय करायचं पहा, या ए क्यूबला आपण ए क्यूब राहू देणार. साइन बी ची व्हॅल्यू ऍक्च्युली काय आहे? साइन बी म्हणजे बी के आहे, मग याला साइन बी ला आपण बी के घेऊ. इंटू कॉस सी ला राहू द्या कॉस सी. त्यानंतर पहा आता कॉस सी ला ठेवलंय आपण असं. साइन सी ची व्हॅल्यू काय आहे? साइन सी, तर साइन सी सी के, चेन्नई सुपर किंग. ओके, सी एस के. चला सी के. आणि इथं कोण आहे? कॉस बी, तर इथं लिहा कॉस बी. तर कॉस बी ला आपण सध्या असंच राहू देणार. नेक्स्ट स्टेप मध्ये पहा, ए क्यूब. आता तुम्हाला जेव्हा आपण सुरुवातीला, व्हिडिओच्या सुरुवातीला कोसाइन रूल पाहिले, त्यामध्ये आपण कोसाइन रूल काय पाहिले, पुन्हा इकडे सांगत आहे पहा. ए स्क्वेअर इक्वल टू काय लिहिलं आपण? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2 टाइम बी सी इंटू कॉस ए. अशा प्रकारे लिहिलं. ठीक आहे, मी तुम्हाला नंतर सांगितली कॉस ए ची व्हॅल्यू काय होणार. याला सॉल्व्ह केल्यानंतर आपण पाहिलं की कॉस ए ची व्हॅल्यू काय होते, तर कॉस ए इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर होतो. आणि डिनॉमिनेटर मध्ये राहते 2 टाइम बी सी. अशा प्रकारे आपण हे बाकी फॉर्म्युले सुद्धा बनवले होते. आपण तुम्हाला होमवर्क साठी 2 फॉर्म्युले सुद्धा दिले होते. ठीक आहे, आता या फॉर्म्युल्यांचा यूज करून आपण इथं बी इंटू के, जसं इथं मी कॉस ए साठी बनवून दाखवलाय, अशा प्रकारे कॉस सी साठी काय व्हॅल्यू होणार? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आहे, तर त्याऐवजी इथं कोण येणार? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येणार. आणि डिनॉमिनेटर मध्ये मायनस सी स्क्वेअर एक राहणार. ठीक आहे, आणि डिनॉमिनेटर मध्ये कोण येणार? 2 टाइम ए बी येणार, 2 टाइम ए बी मायनस या सी के ला आपण ऍज इट इज लिहिणार. कॉस बी ला पुन्हा असाच फॉर्म्युला,
हा कॉस ए साठी झाला. बी साठी घेणार आपण. बी साठी इथं काय लिहिणार, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन टॉईस काय आहे ए सी. अशा प्रकारे. आता हे पहा, हा एक के बाहेर घ्या आणि या ए क्यूब मधला एक ए आतमध्ये द्या, कारण की प्रत्येक डिनॉमिनेटर मध्ये एक ए आहे. डायरेक्टली तुम्ही कॅन्सल करू शकता किंवा तसं न करता आपण आतमध्ये दिला तरी चालेल. म्हणजे बाहेर राहणार फक्त आता ए स्क्वेअर, हा के येणार बाहेर आणि जेव्हा यामधला एक ए आत जाईल तेव्हा इथं पहा, इथं होणार ए बी आणि इथं काय आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये टॉईस ए बी. आता असं केल्यामुळे काय होणार, हा ए बी कॅन्सल होणार. अशाच प्रकारे एक ए आपण आतमध्ये टाकत आहे. ए क्यूबच्या ऐवजी फक्त ए स्क्वेअर लिहित आहे आपण इथं. एक ए आतमध्ये देत आहे कशासाठी, कारण डिनॉमिनेटर मध्ये ए दिसत आहे. तर इथं काय येणार, एक ए आत दिलाय आपण, इथं सी आहे. के ला बाहेर घेतलेला आहे त्यामुळे के राहणार नाही. इथं काय राहणार होता, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये टॉईस ए सी. आता हा ए बी आणि हा ए बी कॅन्सल होणार. हा ए सी आणि हा ए सी सुद्धा काय होणार, कॅन्सल होऊन जाणार. काय राहणार आपल्याकडे, पहा आता इकडे काय आहे आपल्याकडे, आर एच एस मध्ये काय होणार इज इक्वल टू, हे आपण कोणाला सॉल्व्ह करत आहे, ए क्यूब इंटू साइन ऑफ बी मायनस सी ला सॉल्व्ह करत आहे. काय येत आहे व्हॅल्यू पहा, ए स्क्वेअर इंटू के, ए स्क्वेअर इंटू के काय राहत आहे, आता ए बी कॅन्सल झाला. ठीक आहे, ए बी कॅन्सल होत आहे. इथं राहणार हा टू पण आपण कॉमन घेऊन घ्या, टू दोघांमध्ये कॉमन आहे त्याला बाहेर घेऊन घ्या. आणि नंतर पहा आतमध्ये काय राहणार, आता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. आणि हे जे मायनस साइन आहे ए सी कॅन्सल होत आहे, टू बाहेर घेतलेला आहे, मी मायनस डायरेक्टली ओपन करत आहे. पहा इथं काय होणार, मायनस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आणि मायनस मायनस हे प्लस बी स्क्वेअर झाले. ठीक आहे, आता काय कॅन्सल होते पहा, इथं हा ए स्क्वेअर के राहणार, डिनॉमिनेटर मध्ये 2 राहणार. इथं ए स्क्वेअर कॅन्सल होऊन जाणार आणि मायनस सी स्क्वेअर आहे म्हणजे बी स्क्वेअर पहिले तर हे 2b स्क्वेअर होतील मायनस 2 टाइम्स सी स्क्वेअर होणार. ठीक आहे, इथून पुन्हा 2 कॉमन येऊन हा 2 कॅन्सल होणार म्हणजे फायनली आपल्याला ए स्क्वेअर के ब्रॅकेट मध्ये पहा बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मिळताना दिसत आहे. ठीक आहे, ही व्हॅल्यू कोणाची आली, ए क्यूब साइन ऑफ बी मायनस सी. आता तर आपण एकच टर्म सॉल्व्ह केली, आपल्याकडे अशा 3 टर्म आहेत, कधी सॉल्व्ह करायच्या काही टेन्शन नाही, बिलकुल लॉजिक अप्लाय करा. इथं ही एक टर्म फाइंड केली आपण, सिमिलरली अशीच बी क्यूब साइन सी मायनस येणार. तुम्ही स्वतः सांगू शकता पहा बी क्यूब साइन ऑफ सी मायनस ए. चला आधी तुम्ही चार्ट सेक्शन मध्ये सांगून पहा बी क्यूब साइन सी मायनस ए साठी आणि सी क्यूब साइन ए मायनस बी साठी रिझल्ट काय येतील. दोन्ही रिझल्ट तुम्ही लिहून दाखवा. पहा ज्यांना येत नसेल त्यांनी इकडे लक्ष द्या. ए क्यूबच्या ऐवजी इथं ए स्क्वेअर आलेला आहे तर बी क्यूबच्या ऐवजी इथं बी स्क्वेअर येणार. के कॉन्स्टंट टर्म आहे इथं सुद्धा राहणार. चला आपण पहा इथं ए होता आणि हे जे साइन आहे बी मायनस सी म्हणजे अँगल कुठले आहेत बी मायनस सी, त्यांचे इथं साईडचे स्क्वेअर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचे स्क्वेअर घेतलेले आहे. इथं कोण आहे सी मायनस ए तर इथं कोण येणार सी स्क्वेअर मायनस स्मॉल ए स्क्वेअर. अशा प्रकारे थर्ड इथं तुम्ही सिमिलरली हा असा सिम्बॉल घ्या, सिमिलरली आता लास्ट मध्ये कोणासाठी चेक करत आहे आपण सी क्यूब साइन ऑफ ए मायनस बी. यासाठी रिझल्ट काय येणार, इथं सी स्क्वेअर इंटू के येणार आणि इथं अँगल कुठला आहे तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तिन्ही साइड फाइंड करून झाल्या. आता आपण आपली एलएचएस घेणार आणि आरएचएस ला प्रूव्ह करणार. तुम्ही हे स्वतःही करू शकता. पहा आता एलएचएस इज इक्वल टू प्रत्येक टर्मला लिहिणार आपण ए क्यूब इंटू साइन ऑफ बी मायनस सी प्लस बी क्यूब इंटू साइन ऑफ सी मायनस ए प्लस सी क्यूब इंटू साइन ऑफ ए मायनस बी. ही एलएचएस आपण कन्सिडर केली. आरएचएस आपल्याला 0 यायला पाहिजे. ठीक आहे, व्हॅल्यू पुट करा. किती आलेली आहे इथं येणार आपण ए स्क्वेअर के इंटू बी स्क्वेअर मायनस सी, बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ठीक आहे, प्लस बी स्क्वेअर इंटू के इन ब्रॅकेट सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस हे सी क्यूब म्हणजे यासाठी पूर्ण रिझल्ट काय आलेला आहे सी स्क्वेअर के इंटू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणखी 1-2 स्टेप वाढावं लागतील आपल्याला. याला ओपन करा, जे कॅन्सल होत आहे सर्व टर्म कॅन्सल होतील आणि डायरेक्टली आपल्याला 0 आन्सर येणार. करून पाहू. पहा काय होणार
ए स्क्वेअर बी स्क्वेअर इंटू के मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर इंटू के प्लस इथं काय येणार बी स्क्वेअर सी स्क्वेअर इंटू के मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर इंटू के प्लस हे काय होणार ए स्क्वेअर सी स्क्वेअर इंटू के मायनस काय होणार बी स्क्वेअर सी स्क्वेअर इंटू के. आता जेवढे प्लस मायनस सेम सेम असतील ते कॅन्सल करा. ए स्क्वेअर बी स्क्वेअर कुठे दिसते का हे पहा हे मायनस आणि हे प्लस हे कॅन्सल होऊन जाणार. आणखीन ए स्क्वेअर सी स्क्वेअर हे मायनस आहेत प्लस असतील कुठेतरी पहा हे ए स्क्वेअर सी स्क्वेअर हे ए स्क्वेअर के प्रत्येकामध्ये आहे. ठीक आहे बी स्क्वेअर सी स्क्वेअर आणि हे बी स्क्वेअर सी स्क्वेअर हे सुद्धा कॅन्सल. तीनही टर्म आपल्या कॅन्सल झाल्या. या टर्मने हिला कॅन्सल केलाय हे आणि ही कॅन्सल होत आहे आणि ह्या दोन टर्म कॅन्सल होत आहे. म्हणजे फायनली आपल्याला काय मिळत आहे 0. म्हणजे आपली LHS काय झाली आता 0 आणि हीच काय आहे RHS राईट हँड साइड. इथं आपला क्वेश्चन नंबर 6 झालाय. ठीक आहे विद्यार्थी मित्रो आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं तर आपण पाहिलं की साइन रूल कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल त्यावरच आपण काही एक्झाम्पल पाहिले. साइन रूलचे काही वेगवेगळे डिफरंट फॉर्म पाहिले. त्यानंतर कोसाइन रूलचा यूज करून आपण आणखी 3 फॉर्म्युले कसे बनवू शकतो हे सुद्धा पाहिलं. आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये बरेचसे आधीचे फॉर्म्युले आहेत जे की आधी शिकलेलो आहे आपण क्लास 11च्या ट्रिग्नोमेट्री मध्ये क्लास 10च्या ट्रिग्नोमेट्री मध्ये जे की तुम्हाला लिस्ट बनवून दिलेली आहे. तर त्या सर्व फॉर्म्युल्यांना रिकॉल करत चला विद्यार्थी मित्रो. त्याशिवाय तुम्हाला ट्रिग्नोमेट्री फंक्शन जमणार नाही आणि ट्रिग्नोमेट्री फंक्शन जर आलं नाही तर सेकंड पेपर बिलकुलही येणार नाही. त्यामुळे ट्रिग्नोमेट्रीला फोकस करा. CET JEEच्या दृष्टिकोनाने सुद्धा ट्रिग्नोमेट्री खूप मार्क्स देणार आहे आणि ज्या बेसवरती सेकंड पेपर आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रो व्हिडिओ जर चांगले वाटत असतील तर लाईक करायला विसरू नका. सोबतच जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि जर व्हिडिओ बरे वाटत असतील चांगले वाटत असतील तर आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करून आपल्या चॅनलची ग्रोथ होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच.